महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सभा सकळ साधू संतांची महामुनी भक्तियांची पंडित पटक ज्ञानी यांची या सकळात विनवनी करा विठ्ठल स्मरण मस्तक हे पायावरी मस्तक हे संतांच्या गजानन भूत गणादि सेवितं कपीत जंबून फलचारु भक्षणं उमासुत शोक विनाशकरणं जमागी विश्वेश्वर पाद पंकजं ओम नमो ज्ञानेश्वर Oh
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवन्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40वे त्यातल्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आली हे मी माझे परम भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल आणि ही सेवा मला प्राप्त करून दिली ते म्हणजे माझे गुरुबंधू हरिभक्त परायण राहुल महाराज चव्हाण त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ चव्हाणवाडी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देते. तुकोबराय हे तुमचे गुरु माझे गुरु. इथून कीर्तनाला सुरू. विठ्ठल विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बघा या अभंगामध्ये तुकोबराय संतांचं वर्णन करतात. शुद्ध बीज असेल आणि चांगली जमीन असेल तर तिथे येणारी फळे ही रसाळ व गोमटीच असणार. मुखात अमृततुल्य गोड शब्द असतील आणि ज्याचा देह देवाच्याच कारणी लागलेला आहे, जो सर्वांगाने निर्मळ आहे आणि ज्याचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. तुकोबराय सांगतात त्यांच्या दर्शनाने ताप आणि त्रय जातात आणि विश्रांती मिळते. विठ्ठल असा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतात. अर्थात त्यांच्या समोर ज्ञानदेवादी 4 भावंडे येतात. शुद्ध बीज असेल आणि शुद्ध पोट असेल तर तिथे येणारी फळे ही रसाळ व गोमटीच असणार. मग शुद्ध बीज म्हणजे वडील आणि शुद्ध पोट म्हणजे आई. मग त्यांच्या पोटी येणारी फळे रसाळ व गोमटीच असणार. शेतामध्ये आपल्याला बीज पेरायचं असतं. ते बीज आपण खास कणगी ठेवतो आणि मशागत झालेल्या शेतीमध्ये पेरतो. ते वाया कसे जाईल? उडाहुनी बीज काढिले मग निर्वाळिले भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून काही. मशागत झालेल्या शेतीमध्ये आपण ते बीज पेरतो ते वाया कसे जाईल? तसं या अभंगामध्ये 2 बाजूनी विचार करता येईल. याच्यामध्ये तुकोबराय मुलांचे सुद्धा प्रकार सांगतात. मुलांचे 4 प्रकार पडतात. विठ्ठल विठ्ठल मुलांचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आई वडील वाईट आणि मुलंही वाईट. झोंडा झोंडागीचे पोटी फळे विजाती करंटी. आई निलाजरी चोरटी असेल, बाप निलाजरा चोरटा असेल तर त्याच्या पोटी येणारी संतती सुद्धा तशीच असणार. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आई वडील चांगले पण मुलं असं समाजात बघायला मिळतं. पण अन्याय होतो त्याचा नवे वाय चळा माय बापे वेळानं साधिली.
हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, आई वडील वाईट पण मुलं चांगली. हिरण्यकश्यपूच्या पोटी महान भक्त प्रल्हाद कसा? तुम्हाला प्रश्न पडत असेल. हिरण्यकश्यपू तपश्चर्येस निघाले होते. 12 वर्ष तपश्चर्ये करता जाणार होते. तपश्चर्येला निघाले, गेले, पण जाताना एका दगडावरती नारायण नाव वाचलं. नारायण हे आपल्या शत्रूचं नाव आहे. ते नाव बघितलं आणि परत आले. त्यांची पत्नी म्हणाली, तुम्ही 12 वर्ष तपश्चर्यासाठी जाणार होता, पण तुम्ही लगेचच आलात. त्यावेळेस सगळा घडलेला प्रसंग हिरण्यकश्यपू आपल्या पत्नीला सांगतात. ते सांगतात, मी तपश्चर्येला निघालो होतो, पण एका दगडावरती नारायण नाव वाचलं. ते माझ्या शत्रूचं नाव आहे, म्हणून मी परत आलो. ती सारखी सारखी विचारू लागले, खरंच त्या दगडावरती नारायण नाव लिहिलं होतं का? तो म्हणला, ग हो, खरंच त्या दगडावरती नारायण नाव लिहिलं होतं. झोपेपर्यंत 50 वेळा नारायण 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 असं वदवून झालं. दोघांच्या अंतकरणामध्ये नारायण प्रभू प्रगट झाले आणि त्यांच्या पोटी महान भक्त प्रल्हाद जन्माला आला. म्हणजे आई वडील जरी वाईट असतील तर त्यांच्या पोटी येणारी संतती कधी चांगली असू शकते. माय बापे जरी सर्पी नकी बोका, त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. हा झाला तिसरा प्रकार. चौथा प्रकार, आई वडील चांगले आणि मुलं. बोला बोला, मी तुमच्यावर काही केस बीस करणार नाही. तुम्ही बोलला नाही तर मला असं वाटतं मी कुठून पाकिस्तान वरून आले. बोलत जायचं, एकदम फ्रेश राहायचं. चौथा प्रकार, आई वडील चांगले आणि मुलं चांगली, असं समाजात पाहायला मिळतं. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जो जगता, आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जो जगता.
जगता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. चौथा प्रकार आहे आई वडील चांगले आणि मुलंही चांगली. अहो देवाकडे मुलं मागावीत, पण कशी मागावीत. बोलोबा पंढरपूरला निघालेत. त्यांच्या पत्नी कनकाई बोलोबा पंढरपूरला निघाले. त्यांच्या पत्नी कनकाई म्हणाल्या, देवा स्वामी मला सुद्धा यायचंय. बोलोबा म्हणाले, येऊ नकोस. नाही मला यायचंय, येऊ नकोस. आता राजहट्ट, बाळ हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावा तुम्हीच म्हणताय की. आता पूर्वीचं प्रेम मारच खरं होतं, पण आत्ताच फार लबाड. काय सांगावं महाराज. एक अशीच नवरा बायको गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता बायकोने प्रश्न केला, का हो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. हा म्हणला, मी तुला सांगूच शकत नाही एवढं प्रेम मी तुझ्यावर करतो. ती म्हणली, तरी पण सांगाव किती करता. तो म्हणला, आकाशाची शाई, आकाशाची शाई आणि पृथ्वीचा कागद जरी केला ना तरी पण मी तुला सांगू शकत नाही. चाट्या मारायला एक नंबर होता. ती बिचारी भोळी पत्नी, आमच्या बायका लय भोळ्या असतात. ती भोळी पत्नी रडायला लागली महाराज. खूप रडली, खूप रडली आणि नंतर म्हणाली, का हो चुकून मी मरू नाही पण मेले, मी मरू नाही पण मेले. हा लगेच म्हणला, मरायचं नाव सुद्धा काढू नको. तुझं मेली ना मी येडा होईल येडा. ही म्हणली, मग तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना. हा म्हणतो, येड्याचा काय भरोसा. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीचं प्रेम महाराज खरं होतं. कनकाई म्हणल्या, मला यायचंय. स्वामी म्हणाले, येऊ नकोस. नाही मला यायचंय. ठीक आहे, तुला यायचंय ना, ये. माझ्या बरोबर यायचं, मंदिरामध्ये यायचं, भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आणि लगेच बाहेर यायचं. परमात्म्याकडे काहीही मागायचं, काहीही मागायचं नाही. ठीक आहे. दोघे जण पंढरपूरला गेले. प्रथमतः बोलोबा गेले, परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि बाहेर आले. कनकाई गेल्या, परमात्म्याचं दर्शन घेतलं. ब्रह्मांडाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा शहास्ता मातेच्या पुढे प्रकट होऊन उभे राहिले. मातेला दंडवत घातलं आणि सांगितलं, माते काय पाहिजे तुला माग. आता स्वामींनी सांगितलंय काही मागायचं नाही आणि ब्रह्मांडाचा मालक सांगतोय काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता काय करायचं. कनकाई म्हणाल्या, ठीक आहे मी मागते. अरे देवा, लग्नाला 25 वर्ष झाली रे देवा, मला अजून मूल नाही देवा. मला फक्त मूल दे देवा, मला फक्त मूल दे. देव म्हणले, ठीक आहे तथास्तु. कनकाई एवढा वेळ झाला तरी बाहेर कशा आल्या नाहीत म्हणून बोलोबा मंदिरामध्ये आले आणि विचारलं, तुला एवढा उशीर कसा काय झाला. त्यावेळेस घडलेला सगळा वृत्तांत कनकाईने बोलोबांना सांगितला. त्यांनी सांगितलं, मी तुला सांगितलं होतं परमात्म्याकडे काही मागायचं नाही, तरीही तू परमात्म्याकडे मागितलंस. परत त्या परमात्म्याकडे जा आणि त्याला सांग, देवा तुला मूलच द्यायचंय ना, तर असं मूल दे देवा की आयुष्यभर तो मुलगा तुझ्या चरणाची सेवा करत राहील. अहो कोण जन्माला आलं, पुत्र व्हायचा गुंडा
असं रत्न जन्माला आलं पाहिजे. पण आपली मुलं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा रोज पोलीस स्टेशनला झेंडा. अरे कोण जन्माला आलं? जगद्गुरु तुकोबारायांसारखं रत्न जन्माला आलं. अहो कसे होते माझे जगद्गुरु तुकोबाराय? आवडलं तर नक्कीच टाळी वाजवा. अहो गळकत ताट फुटका माट, पण शेवटी वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबाराय. घरात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांसारखं रत्न जन्माला आलं हे आपलंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठलपंत परत यावे म्हणून रुक्मिणी मातेनं आळंदीतील पिंपळास 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. विठ्ठलपंत परत आले पण अंतकरण संन्यासाचे होते. परिणाम एकच, एकीच्याच पोटी देवाचे 4 अवतार जन्माला आले. हे आपलंच नाही अख्ख्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल अशी रत्न असावीत महाराज. असं रत्न हे शुद्ध बीज असेल आणि चांगली जमीन असेल तर तिथे येणारी फळे रसाळ व गोमटीच असणार. अभंगाचं पहिलं चरण. शुद्ध बीजा शुद्ध बीजा
गोमटी. शुद्ध बीज असेल आणि चांगली जमीन असेल तर तिथे येणारी फळे ही रसाळ व गोमटीच असणार. तुम्हाला सगळ्यांना कसलं काही टेन्शन आहे का, चिंता? बोलत जा जरा.